परली परिसरातील कोलीवाड्यात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री आदित्य ठाकरे हे दोन्ही नेते समोरासमोर आले होते। दोघे समोरासमोर आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। मात्र त्यानंतर दोन्ही गटाच्या यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। त्यानंतर या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे या प्रकरणानंतर आता आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना डिवचलंय। वरळीत नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कोळी बांधवांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। आदित्य ठाकरे यांनी यावेळी समोरून जाताना खुन्नस दिली असल्याची चर्चा आहे। त्यामुळे कोळीवाड्यात तणावाचे वातावरण असून मोठा राडा झाल्याची घटना घडली। शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे या प्रकरणानंतर आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदेंना रडू नका एवढी भीती होती मग वरळीत आलात का असे म्हणत डिवचले। पण एवढी भीती असेल तर यायचंच का मग? खोटे तक्रारी आणि रडगाणं हे एकनाथ शिंदेंनी बंद करावं। या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी मध्यस्थी करत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना जाण्यासाठी मार्ग करून दिला। या 5 मिनिटांच्या काळात कार्यकर्ते आक्रमक झाले होते। अरुंद गल्लीतून दोन्ही नेते पास होत असताना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळाले। पोलिसांनी बंदोबस्तात ठेवलेली मोठी घटना घडली नाही। दरम्यान या प्रकरणानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोळीवाडा परिसरात तुम्ही तिथे होता, तुम्हाला माहिती असेल तिथे किती पोलीस होते। खोट्या तक्रारी आणि रडगाणं हे एकनाथ शिंदे यांनी बंद करावे। राज्यात त्यांचे सरकार आहे, ते आमच्यावर अर्बन नक्षल म्हणून देखील गुन्हा दाखल करतील, पण शिंदे यांनी हे सगळं बंद करावं। हे रडगाणं आहे, रडीचा डाव सुरू आहे। तुम्ही देखील तिथे पाहिलं असेल, तिथे 4 कॅमेरे होते। आम्ही सर्वांना शांत करत होतो, तुम्ही सगळे तिथे उपस्थित होताच। या ठिकाणी संपूर्णपणे पोलिसांची भीती होती। इतकी भीती असेल तर तिकडे यायचेच कशाला? तुम्ही तिकडे रोखून बघत होतात। या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, काही झाले नव्हते, मी फक्त एवढेच बघत होतो आपले सगळे कार्यकर्ते नीट आहेत ना, सगळे व्यवस्थित आहेत ना, तेवढेच, कोणाला काही व्हायला नको। कोळीवाड्यात आम्हाला शांतता पाळायची होती। या ठिकाणी सण होता आणि तो सण साजरा करायला गेलो होतो, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। दरम्यान या सर्व प्रकरणावर तुम्हाला नेमका काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।